सचिन तेंडुलकर सुभाष मैदानावर 1995मध्ये सुभाष मैदानात चॅरिटी मॅच होती, तिथे खेळायला आले होते. तेव्हा धाकरे सर म्हणून होते क्रिकेटचे कोचिंग. त्यांनी आम्हाला सांगितलं बाबा आईस्क्रीम आपण ठेवूया म्हणून. तेव्हा आजोबांनी 20 किलो आईस्क्रीम बनवलं. त्या टायमाला सचिन तेंडुलकरने 15 ते 20 प्लेट आईस्क्रीम खाल्लेली, केशर आईस्क्रीम. ही स्टोरी आहे कल्याणच्या सुप्रसिद्ध तायडे आईस्क्रीम हाऊसची. 1963 साली कृष्णनाथजींनी तायडे आईस्क्रीमची सुरुवात केली. जेव्हा ते शेगावहून कल्याणला स्थलांतरित झाले त्यांनी NRC कंपनीत नोकरी सुरू केली. सर्वप्रथम त्यांनी चहाचा बिझनेस सुरू केला. एकदा मुंबईत फिरत असताना मुंबईच्या रस्त्यांवरून त्यांना आईस्क्रीम व्यवसायाची प्रेरणा मिळाली आणि कल्याणमध्ये शुद्ध दूध आणि कोणत्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह नसलेल्या आईस्क्रीमची विक्री सुरू केली. कामावरून सुटले की ते यायचे, आईस्क्रीम बनवायचे आणि खांद्यावरती 20 किलोचा पॉट घेऊन फिरायचे पूर्ण कल्याणभर. त्या टायमाला काहीतरी साधारण 5 पैसे का 10 पैशाला स्कूप होतं. 25 वर्षापासून इथे राहतोय, 94 पासून. आणि तायडे आईस्क्रीम नेहमी खायला येत असतो. ह्याच्यामुळे दूध चांगलं वापरतात, दुधाची क्वालिटी चांगली आहे. काही तर कालांतराने लोकांचे डिमांड्स वाढायला लागल्या, त्याप्रमाणे मग थोडं दुकान वगैरे हे घेऊन मग तसं पुढे एस्टॅब्लिश केलं. आपल्याकडचे जे आईस्क्रीम जे आहे मेन गोष्ट म्हणजे नॉन प्रिझर्वेटिव्ह आईस्क्रीम आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही किंवा कुठल्याही प्रकारचं आपण तूप म्हणा किंवा घी म्हणा वनस्पती हे आपण वापरत नाही. प्युअर बासुंदी आईस्क्रीम आहे. तर कृष्णनाथ तायडे यांच्याकडून आपल्याला हे शिकायला मिळतं की हार्ड वर्क इज द फाउंडेशन ऑफ एव्हरी सक्सेसफुल बिझनेस. जर विश्वास बसत नसेल तर हे ऐका. फक्त 8 तास झोप काढलेली आमच्या आजोबांनी. 24 तासातले फक्त 8 तास काम हे त्यांनी झोप काढलेली, बाकी पूर्ण कामच करायचे.